आणि तुळशी वेळोवेळी डाव तुझा येतास जमवशील आपली खेळी काल करीब गोलंदाजी काल करीब गोलंदाजी संकट चेंडू फेकी तव झेल घेवाया जो तो फासे टाकी मागे टपला इष्टी रक्षक तुझा उदलण्यास डाव या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुलाच धाव चतुर आणि सावध जो तो येते रंगला हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला हुकला तो संपला। सामन्याला मात्र सुरुवात झालेली आहे। दोन्ही संघ बलाढ्य बलशाली ताकदवर असे संघ आमने सामने भिडताना नक्कीच तुम्हाला पाहायला भेटत। धुमत चक्री चकमत जुगलबंदी आतषबाजी हमरी तुमरी रसिकेश कलगीतुरा यादवी रणधुंदी रणधुमारी याची देही याची डोला रंगलेला तो महासोहळा महासंग्रामाला सुरुवात झालेली आहे आणि सामन्याला मात्र सुरुवात होते। स्ट्रायकिंग एंडला नक्कीच आपण पाहतोय अमान नॉन स्ट्राईकला नावेद आणि उदय नादगावकर यांचं सुद्धा इथे आगमन झालं। त्यांना विनंती करतो मुख्य व्यासपीठावर बसायचंय। उदय नादगावकर उत्तम कालेकर यांना विनंती करतो की मुख्य व्यासपीठावर बसायचंय। नक्कीच त्यांचा सुद्धा संघ तुम्हाला पाहायला भेटेल। आता दर्यासागरा संघ जाऊया मॅच कडे। उदय नादगावकरला विनंती करतो की मुख्य व्यासपीठावर बसायचंय। मोठा समाजसेवक आहे आमच्या आडे गावामधला आणि शिवशक्ती या संघाला मोठी उंची त्या खेळाडूने उत्तम दादा असेल हे त्यांचे पाठीराखे आहेत आणि आता मात्र नक्कीच दर्यासागरला सपोर्ट करताना तुम्हाला पाहायला भेटेल। हे असलेले त्यांच्यावरचं प्रेम नक्कीच तुम्हाला पाहायला भेटणार आहे। उत्तम कालेकर यांना सुद्धा विनंती करतो मुख्य व्यासपीठ असायचंय। पुढे बसायचं साहेब तुमची पुढे जागा आहे पुढे बसायचंय। नक्कीच तुम्ही आलात आमची टुर्नामेंटसाठी स्टार स्पोर्ट्सच्या टुर्नामेंटसाठी आणि पहिला चेंडू फेस केलाय सूरजच्या मस्तकावर दस्तक जेव्हा चेंडू ट्रॅव्हल होतोय बघा की धावेसाठी आमचे जे व्हॅलेंट स्वयंसेवक जे आहेत त्यांना विनंती करतो की छोटे छोटे लहान मुलांनी बाउंड्री लाईनवर राहायचंय कारण महत्वाची मॅच आहे। पुन्हा एकदा अरमान 6-7 पावलं स्टार्ट घेऊन बॉलिंग ट्रॅकवर पाहतोय अरमान हाफ टॅकल बॉल पंच करण्याचा प्रयत्न बाहुबली में का टप्पा और गेंदबाजी में टप्पा होना जरूरी। जबरदस्त बॉलिंग नक्कीच अरमान कडून नक्कीच आपल्याला पाहायला भेटते। आपू टप्प्याचा बॉल होता पंच करण्याचा प्रयत्न फ्लिप करण्याचा प्रयत्न मिस अंडरस्टँडिंग स्ट्रोक पाहायला बॅटर कडून। पुन्हा एकदा अमान सज्ज झालाय अरमान टू अमान ओहो डान्स इन द ग्राउंड। आता मात्र पंचाने स्वर चेंडू घोषित केलाय जे आमचे पंच आहेत समी बरमारे जबरदस्त पंचगिरी करतात। कालच्या पासून ते पंचगिरी करतात आपल्या गावासाठी आपल्या टुर्नामेंटसाठी। पुन्हा एकदा पंच केलाय डान्स इन द ग्राउंड हवेमध्ये स्क्वेअरला चेंडू जातोय जबरदस्त कॅच पकडलेली आहे दानिशने मात्र जबरदस्त कॅच पकडलेली आहे। फलंदाज बाट द पवेलियन ना मुन्ना ना गलती को माफी नहीं गलती को माफी नहीं मुन्ना। आदि पुरुष पिक्चर मधले रावण आणि त्याच्या परिवाराचे संवाद ऐकता ते लंकेचे होते की नालासोपाराचे कळलेच नाही। फलंदाज मात्र बाद झालेला आहे। फलंदाज बाक टू द पवेलियन मोठी विकेट म्हणावी लागेल। मोठा बॅटर मैदानामधून विराजमान झालेला आहे। नाबालिग बच्चा अगर पेट के लिए काम करे तो बाल अपराध और पैसे वाला बच्चा फिल्म में काम करे तो बाल कलाकार। वारे गुरु वाह मोए मोए। पुन्हा एकदा सज्ज झालाय आरमान नो हालिंग ना डुलिंग जागच्या जागी पॉंग पॉंग। नक्कीच कोणता बॅटर पॉंग पॉंग करतोय याच्याकडे नक्की सर्वांचं लक्ष असेल। धाव संख्या झालेली 3 धावा 1 बाद। पुन्हा एकदा सज्ज झालाय टाकला चेंडू बॅकला टाकला परंतु नक्कीच फिल्डरचा चकवत चेंडू 1 धावेसाठी डिक्लेरेशन झोन मध्ये जातोय। धाव संख्या झालेली आहे 4 धावा फलकावर लगावले गेलेले आहेत। आधीच्या मॅच मध्ये फतीमध्ये चांगली बॅटिंग केली होती। ओहो आता मात्र पंचाने स्वर चेंडू घोषित केलेला आहे। व्हाईट चेंडू पाहायला भेटला म्हणजे गरीबी मर्द के कपडे उतार देती है और अमीरी औरत के असा चेंडू आपण पाहायला भेटला।
हो जबरदस्त आता कमबॅक म्हणावं लागेल, कारण का छत्रपती शिवाजी महाराज आणि मिर्झा राजे यांच्यामध्ये तो तह झाला होता. महाराजांना 23 किल्ले बहाल करावे लागले होते. 9 वर्षानंतर जेव्हा महाराजांचा राज्याभिषेक झालं तेव्हा मात्र 261 किल्ले स्वराज्यामध्ये आले. 361 किल्ले स्वराज्यामध्ये आले. आता मात्र पुन्हा एकदा व्हाईट चेंडू. इंडिया में फॉक्स चल रहा है और अरमान वाईट पे वाईट डालते जा रहा है. नक्कीच आतापर्यंत 5 चेंडू झाले, 6 धावा फलकावर लगावले गेले आहेत. प्रोजेक्ट स्कोर आपण पाहतो 27चा, करंट रन रेट 7.20. ओहो डान्स द ग्राउंड, चेंडू ट्रॅव्हल झालाय, मिड विकेटला डीप मध्ये जातोय. पाकडा पकडीचा खेळ, चेंडू चकवतो. पानोली मात्र चांगला चेंडू गॅदर केलाय. 1-2 धावे मात्र समाधान धावसंघ जायले आहे. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 8 धावा फलकावर लगावल्या गेलेत आणि जडेजाचा जर्सी क्रमांक सुद्धा 8 आहे. जडेजा मात्र नक्कीच गुण फलकावर विराजमान होताना तुम्हाला पाहायला भेटतोय. म्हणजे मोबाईल कधी कामाला टाकला तर असं वाटतं की भावाला आयसीयू मध्ये टाकले की काय, अशी या चेंडूची अवस्था झाली होती. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंघ झाले 8 धावा फलकावर लगावले गेलेले आहेत. 4 षटकाचा सामना राहील, चांगली फटकेबाजी करावी लागेल. आता मात्र बॉलिंग साठी आलेला आहे दानिश, हरण्याचा पोलाद. बघूया दानिश आपला संघाडी काय करतोय. दानिश आणि अरमानची आपण जोडी पाहिली वन ट्रॅकवर. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो फुल डेंजर चेंडू ट्रॅव्हल होता ना, परंतु सिद्धूला मात्र चकवत चेंडू ट्रॅव्हल झालाय, डीप मध्ये जातोय. धावसंघाचे 9 धावा फलकावर लगावले गेलेले आहेत. हो काय चेंडू टाकला बघा, चेंडू टाकायचा वाशीला, चेंडू गेला काशीला, जखम मांडीला, विलास शेंडीला. धावसंख्या 10 धावा. 10 जर्सी क्रमांक परिधान करून महाराष्ट्र ब्लास्टर भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर आपण पाहिलं. 21 वर्ष 51 दिवस क्रिकेट त्याच पाहिलं आपण. पुन्हा जाऊया मॅच कडे. हो आता मात्र डॉट चेंडू, कलियुग आहे आणि आता मात्र फलंदाज सुद्धा बाद झालेला आहे. एच मात्र पाहिले आपण, फद मात्र बाद होताना आपण पाहिला. बॅक टू द पवेलियन, मायूस कदमों के साथ पवेलियन के लोटते हुए चांगला चेंडू टाकला गेला. पंच करण्याचा प्रयत्न, परंतु नक्कीच एज घेतली. फद नावाचं वादळ मैदानामध्ये विराजमान झालेलं आहे. कलियुग आहे मित्रांनो. ऍक्टर्स आपल्याला गुटखा खायला सांगतात आणि क्रिकेटर आपल्याला जुगार खेळायला सांगतात. ऍड पाहतो की नाही आपण, तशीच अवस्था चेंडूची झालेली आहे. 1.2 चेंडू झाले, 10 धावसंख्या फलकावर 2 बाद 10 धावा झालेल्या आहेत. करंट रन रेट आपण पाहतो 7.50चा. पुढे दानिश, 2 चेंडू आतापर्यंत दानिशने टाकलेले आहेत. 1 विकेट दानिशच्या माध्यमातून पाहिली. नक्कीच चांगली फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. पुढे एकदा सज्ज झालाय दानिश. हो चांगला चेंडू मारला होता, एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये जातोय. 1 धावेर समाधान. धावसंघ झाले 11 धावा फलकावर लगावल्या गेलेल्या आहेत. 11 तारखेला ज्याचं लग्न झालं, 11 महिन्यात ज्याला मुलगी झाली, 11 वर्ष ज्याने 11 शतकं मारली, जो रोग तिथे बंदुकी गुली, उसका नाम है विराट कोहली. धावसंघ झाले 11 धावा. नावीत मोठी फटकेबाजी नक्कीच नावीला करावी लागेल जर स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर. हो चांगला चेंडू, परफ्यूम डिलिव्हरी आपण पाहिली. 1 धावेसाठी गणेशने तपश्चर्या केली आणि भगवान विष्णूला त्यांनी प्रसन्न केलं आणि त्यांनी भगवान विष्णूजवळ मागितलं की एक मला मोठी गाडी पाहिजे, पैशाने भरलेली बॅग पाहिजे आणि त्या गाडीमध्ये सुंदर सुंदर अशा मुली पाहिजे. भगवान श्रीकृष्ण बोलत तथास्तु. आणि आता मात्र गणेश आता कंडक्टर आहे. पुन्हा एकदा दानिश सज्ज झालाय, टाकला चेंडू. हो जबरदस्त बॉलिंग, आपण पाहिला. नक्कीच आयसीसीच्या माध्यमातून लेदर क्रिकेटमध्ये आपण हा चेंडू पाहतो. तशीच गोलंदाजी करताना आपण नावेदला पाहतोय. 1.5 चेंडू झाले, धावसंख्या झाले 12 धावा.
शादी का घोड़ा शादी की दौड़ेगा नहीं तो दौड़ेगा कब? घोड़ा अगर घास से दोस्ती करेगा तो खाएगा क्या गुरु? तो खाएगा क्या? पुन्हा एकदा डॉट. आता मात्र फक्त 12 चेंडू मध्ये 12 धावा झालेल्या आहेत. नक्कीच अर्धी मॅच बाजू संपलेली, नाण्याची अर्ध्या बाजू आहे. 2 ओव्हरमध्ये किती धावा येतील याच्याकडे नक्कीच सर्वांचं लक्ष असेल. म्हणजे पैसे नाहीत म्हणून भरपूर शाळा सोडणार, पैसे नाहीत म्हणून शाळा सोडणारे भरपूर जण मी पाहिले आहेत, पण पैसे नाहीत म्हणून दारू सोडणार अजून एकही पाहिला नाही मित्रांनो. कारण का आता 12 चेंडू मध्ये बघूया किती धावा येतील याच्याकडे नक्की सर्वांचं लक्ष असेल. आणि आपी साहेब काही चलो दारू पिणारे कधीच एक्सपायरी डेट चेक करत नाहीत, तेच डायरेक्ट एक्सपायर होतात बरोबर ना. आता 12 चेंडू मध्ये धावा मात्र नक्कीच तुम्हाला बनवावे लागतील, ना नावासाठी ना धावासाठी, ना नावासाठी ना धावासाठी. आपल्याला खेळायचं आपल्या गावासाठी. बघूया कोणता बॅटर आपल्या गावासाठी खेळतोय. पुन्हा इथे अरमान, म्हणजे इथे तारे आहेत, इथे सितारे आहेत, इथे कमाल आहे, इथे धमाल आहे, इथे धडक आहे, इथे धूम धडक आहे. कडक पे धडक, कडक कडक हवेमध्ये चेंडू आहे, चकवतोय, मी जातोय, तो चेंडू सांगतोय मी जातोय. 6 धावेसाठी. टांगा पलटी, घोडा फरार. लाइन से भटके तो मिलेंगे फटके गुरु, लाइन से भटके तो मिलेंगे फटके. 6 धावेसाठी चेंडू जातोय. धावसंख्या नक्कीच आपण पाहिली वाढताना सातत्याने, आता मात्र चांगला सूर गवसलेला आहे. पुन्हा एकदा फैजानसाठी. हो आता मात्र डॉट चेंडू कमबॅक केलेला आहे. याला म्हणतात क्रिकेट. डोंट बी वाईट, बी सायलेंट अँड टायलेंट. नक्कीच हो आता मात्र डॉट चेंडू. जिथे जिथे फिक्स असते तिथे अरमानची एंट्री फिक्स असते. जबरदस्त बॉलिंग आपल्या संघासाठी करतोय अरमान. कितने अरमान मान. पुन्हा एकदा दाखवा चेंडू. हो डान्स ग्राम. हवेमध्ये चेंडू आहे, त्याची संधी आहे. क्या छुटा सपना टूटा मुकद्दर लुटार 6 रन को. जबरदस्त म्हणजे फलंदाज म्हणत आहे चौकार षटकाराची करून आतषबाजी, आम्ही करू खोऱ्याने धावा. तर गोलंदाज म्हणत आहे अचूक नियंत्रण करून गोलंदाजी, घेऊ विकेट, गाणे गाऊ, सूर नवा आणि ध्यास नवा. प्रेक्षक म्हणत आहेत उत्कंठा क्षणाक्षणाला, आम्हाला प्रत्येक क्षण खास हवा, सूर नवा आणि ध्यास नवा. 6 धावेसाठी आपण षटकार पाहिलं, काय घडलं. टांगा पलटी, घोडा फरार, तू मैमय आपण पाहिलं. ऍक्सिडेंट होताना सुद्धा आपण पाहिला. 6 धावेचा. ना तेरा कसूर ना मेरा कसूर, तू जवानी में चूर मैं जवानी में चूर. आता मात्र फलंदाज बाद झालेला आहे. आणि बघूया खेळपट्टी कोणाच्या प्रेमात पडते. कारण का मिरी और तेरी ग्राउंडवर पाहताना भेटतो अरमान पराकाष्ठा करतोय. चांगला स्विच हिट आपण पाहिला नक्कीच, परंतु एक विकेट मात्र बहाल झालेली आहे. पांडुने मात्र चांगली कॅच पकडली. फलंदाज बाद, परंतु चांगली फैजानने खेळी केली. 2 ते षटकार त्याच्या फैजानच्या बॅट मध्ये पाहिले. धावसंख्या झाली 24 धावा फलकावर लगावले गेलेले आहेत. नक्कीच टायमिंग जो होता तो प्रॉपर झाला नाही. एलिमिनेशन नक्कीच त्याला भेटलेलं नव्हता, त्यामुळे फलंदाज बाद होताना आपण पाहिला. नवीन बॅटर मैदानामध्ये जातोय. नक्कीच आपण आता स्ट्रायकिंग एंडला पाहणार आहोत. तू फेल बॅटर आहे, तू फेल. बघूया पुन्हा एकदा अरमान डावाचा चेंडू तुफेल साठी जबरदस्त काढवलेला आहे. आता तुफेल मात्र बाद झालेला आहे. फलंदाज बाद. आपण म्हणतो ना धाडसी माणूस भीत नाही आणि भिणारा माणूस धाडस करत नाही, कारण धाडस केल्याशिवाय जगात कोणालाच काही मिळत नाही. ज्याच्यात हिंमत त्यालाच किंमत. तुम्हाला हिंमत दाखवावी लागणार आहे. बघू कोणता बॅटर आज हिमतीने खेळतो याच्याकडे नक्कीच सर्वांचं लक्ष असेल. नैसर्गिक जो खेळ आहे तुमचा तो मात्र नक्कीच तुम्हाला खेळावा लागणार आहे. आणि हॅट्रिकची माझी संधी आहे. अरमानला हॅट्रिकची संधी आहे,
परंतु तो दुसऱ्या मॅच मध्ये सुद्धा जर विकेट त्यांनी पहिली घेतली तर त्याला हॅट्रिक मिळू शकते. कारण का मरो ह्यूज असं एक खेळाडूचं नाव मरो ह्यूज, त्यांनी वेगवेगळ्या 3 षटकामध्ये हॅट्रिक मिळवलेले. कशी असेल ती मॅच, वेगवेगळ्या 3 षटकामध्ये त्यांनी हॅट्रिक मिळवलेली आहे आणि त्याचं मात्र आयसीसीच्या माध्यमातून त्याचं रेकॉर्ड झालेलं आहे. मरो ह्यूज असा एक खेळाडूचं नाव आहे. आरमानने मात्र पुढच्या मॅच मध्ये पहिल्या बॉलवर जर ती हॅट्रिक मिळवली, विकेट म्हणजे मिळवली, तर मात्र हॅट्रिकचा तो भागीदारी ठरू शकतो. क्रिकेट स्वतः खेळायचं नसतं, आपल्या संघासाठी, आपल्या गावासाठी, आपल्या गावकऱ्यांसाठी, आपल्या पाठीराख्यांसाठी, आपल्या संघ मालकासाठी खेळायचं असते. जेव्हा आपल्या संघाची जर्सी आपल्या खांद्यावर असते ना, तेव्हा आपल्या संघाची जबाबदारी असते. कारण का हा जर्सी घालून आपण खेळतोय मित्रांनो. धावसंख्या झाली 24. 3 वाजता समाप्तीनंतर नवीन बॅटर स्ट्रायकिंग याला आपण पाहतोय नवेद. बॉलिंग ट्रॅकवर नक्कीच आपण पाहणार आहोत. साबिर टू नवेद असा रंगणारा सामना. हवेमध्ये पुन्हा चेंडू आहे. काय घडतंय, काय बिघडतंय? जबरदस्त पहिल्याच विकेट बॉलवर मात्र साबिरने विकेट मिळवलेले. काय चेंडू टाकला होता साबिरने, फुल लेंथचा चेंडू टाकला गेला. गती मात्र कमी होती, गतीमध्ये साबिरने नक्कीच परिवर्तन केलं. फलंदाज मात्र बाद होताना आपण पाहिला. पुन्हा एकदा सज्ज झालाय साबिर. स्ट्रायकिंगला पाहतो साहिल. हो, हवेमध्ये चेंडू आहे. आल्याला पहिलाच षटकार मारलेला आहे. जबरदस्त बॅटिंग करताना म्हणजे दुनिया नावात ठेवण्यात व्यस्त असते, तुम्ही नाव कमवण्यात व्यस्त राहा. चर्चा आणि आरोप हे मात्र यशस्वी माणसाच्या नशिबी असतात. नक्कीच जगातील सर्वोत्तम मेहनत आहे. आयुष्यातील सर्वात तुमचं साथीदार म्हणजे तुमचा आत्मविश्वास आहे. तुम्हाला आत्मविश्वास मात्र साबित ठेवावा लागणार आहे. बघू कोणता बॅटर आत्मविश्वास साबित ठेवतोय. धावसंख्या झाले 30 धावा. 3.2 चेंडू झालेले आहेत. साहिलने पहिल्याच चेंडूवर षटकार लगावला. म्हणजे झाडाच्या फांदीवर नाही तर स्वतःच्या पंखांवर विश्वास असलेला साहिल मात्र मैदानामध्ये विराजमान. पुन्हा एकदा साबित सज्ज आहे. 6-7 स्टार्ट घेऊन टाकलं चेंडू. आखोटप्प्याचा बॉल पुन्हा एकदा स्वीट हिट केलाय. हवेमध्ये चेंडू आहे. पुन्हा एकदा कॅच सुटलेली आहे. कॅच छुटा, सपना तुटा, मुकद्दर लुटा और साहिलने मात्र 2 रन को लुटा. नक्कीच मला आठवण झाली ग्रॅम ग्रुचची. कारण का ग्रॅम ग्रुचची 33 धावावर कॅच सोडली गेली. नंतर ग्रॅम ग्रुचने 333 धावा बनवल्या. आपण तो पाकिस्तान आणि इंग्लंडचा सामना पाहिला. वेडची कॅच सोडली गेली. वेडने मात्र पाकिस्तानला वेड लावलं. तो सामना पाकिस्तानला गमवावा लागला. नंतर आठवण झाली नाना फडणवीस सरांची. पहिल्याच पदार्पणाचा सामना होता. जाऊया मॅच कडे. आणि त्या पदार्पणाच्या सामन्यामध्येच नाना फडणवीसने कॅच सोडली गेली. भारताला तो सामना गमवावा लागला. परंतु नंतर मात्र नाना फडणवीसला भारतीय संघामध्ये स्थान भेटलं नाही. हे कॅचचं महत्व आहे. आणि कॅचचं काय महत्व आहे उदय नांदगावकर ते अमोल पालेकरला सुद्धा विचारा. कारण का शिवशक्तीची दर्यासागरची उत्तमदा ती मॅच होती. समीरची कॅच सोडली गेली. नंतर मात्र दर्यासागरला तो सामना गमवावा लागला. हे मॅच कॅचचं महत्व आहे. हो, आता मात्र जबरदस्त कॅच पकडलेली आहे. दानिश, जबरदस्त कॅच. दानिश आणि अरमानची जोडी तुम्हाला नक्कीच पाहायला भेटेल. सुंदर अशी कॅच दानिशनी. आणि पोलार्ड आहे तो हरण्यातला पोलार्ड. नक्कीच जाऊया मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा चेंडू असेल, निर्णायक चेंडू या ओव्हरचा, या इनिंगचा निर्णायक चेंडू स्ट्रायकिंगला आहे. बापू बघूया काय करतो आपल्या संघासाठी. 1-2-4चा फॉर्मॅट पाहिला. पप्पू घनश्यामला आपण पाहिलं. आणि हा आपला लोकल टॅलेंट खेळाडू पप्पू डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू जातोय. पंचांनी सांगायचं नाही.
आता मात्र एक धाव पंचाने घोषित केली आहे. तेहतीस धावा झाल्या, 34 धावा बनवायच्या. तेहतीस धावा झालेल्या आहेत. 34 धावाचं आव्हान सेट केले गेलेलं आहे. नक्कीच अरमान एका क्रिकेट वेळाने दानिश एका क्रिकेट प्रेमीने क्रिकेटच्या देवावर सुद्धा आरती लिहून ठेवलेली आहे. काय क्रिकेट प्रेमी असेल, काय त्याचं प्रेम असेल क्रिकेटवर. एका क्रिकेट प्रेमीने दानिश क्रिकेटच्या देवावर सुद्धा आरती लिहून ठेवलेली आहे. आरती आपल्या समोर सादर करतोय. घालीन लोटांगण वंदिन चरण. तो क्रिकेट प्रेमी काय म्हणतोय, घालीन लोटांगण वंदिन चरण, डोल्याने पाहिले फटके तुझे, पोस्टर लावून अनन्य पूजीन, भावे ओवाले तो सचिन नामा. तुम्हें हो ब्रॅडमन बॉर्डर, तुम्हें हो लारा गावस्कर, तुम्हें हो फलंदाज गोलंदाज, तुम्हें हो शतरक्षक ऑलराउंडर, तुम्हें हो हरे सचिन 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 हरे हरे, हरे तेंडुलकर 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 हरे हरे. त्याच्यानंतर होणार सामना जालगाव वर्सेस दर्यासागर. टॉससाठी यायचं दोन्ही संघाने. इनिंग ब्रेक झालेला आहे आणि या इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणार आहे. जालगाव फायटर, जालगाव चॅलेंजर्स या संघाने टॉस साठी यायचं आहे. आणि दर्यासागर, नक्कीच दर्यासागर मध्ये चांगला भरणा असलेला संघ तुम्हाला पाहायला भेटेल. रॉय सुद्धा आलेला आहे मुंबईवरून खास खेळण्यासाठी. आमचा सँटी आलेला आहे. नंदू सुद्धा तुम्हाला खेळताना पाहायला भेटेल. तो सुद्धा इथे आलेला आहे खेळण्यासाठी आणि नंदूला प्रोत्साहन करण्यासाठी मात्र तुम्हाला उदय नादगावकर पाहायला भेटेल. नक्कीच तो सुद्धा प्रोत्साहन करताना पाहायला उत्तम दादा तुम्हाला पाहायला भेटेल. तो मात्र नंदूसाठी प्रोत्साहन करण्यासाठी आलेला आहे. दर्यासागरला सपोर्ट करण्यासाठी आलेले संघ खेळाडू आहेत ते. नक्की जाऊया मॅच कडे. धावसंख्या बनवायची 24 धावा मात्र बनवायचे. पहिला चेंडू, पहिली डोस, पहिली मात्रा, पहिला रत्ती, पहिला खुराक तयार. मिसअंडरस्टँडिंग नक्कीच आपण पाहिली. धावसंख्या नक्कीच तुम्हाला बनवावे लागतील. चांगल्या धावा मात्र तुम्हाला नक्कीच बनवावे लागतील. 34 धावाचं आव्हान ठेवलंय. स्ट्रायकिंगला पाहतो पांडुरंग. नक्कीच रंग उदलताना तुम्हाला पाहायला भेटेल. चांगला पंच केलाय. पॉइंटच्या दिशेने ट्रॅव्हल होतो चेंडू. याच ग्राउंडवर पांडुरंगने 50 सुद्धा मारलेले. हा सुद्धा रेकॉर्ड भरपूर या मैदान गाजवलेला आहे. असं खेळाडू तुम्हाला नक्कीच पांडू पाहायला भेटेल. आधीच्या मॅच मध्ये मात्र चांगला करिश्मा करू शकला नाही, परंतु या मॅच मध्ये नक्कीच चांगल्या काहीतरी त्याला करावं लागणार आहे. पत्तर हमेशा आम के पेड़ को लगेगा, नीम के पेड़ को नहीं करो. पुन्हा एकदा पांडू. धावसंख्या 2 धावा फलकावर लगावले गेलेले आहेत. 23 चेंडू आणि 32 धावा असं नक्कीच समीकरण तुम्हाला पाहायला भेटतोय. बॉलिंग साठी आहे अमान. आधीच्या मॅच मध्ये चांगलीच बॉलिंग अमानच्या माध्यमातून पाहिली. 7 नंबर जर्सी परिधान करून अमान मात्र नक्कीच सज्ज झालेला आहे. पांडू टू अमान असा हा रंगणारा सामना नक्कीच प्रेक्षकांच्या भेटीला येताना. ओहो, चांगला चेंडू मारलेला आहे.
त्याच्या मस्तकावर दस्तक देऊन जातो एक धाबेसाठी. दानिश, जे घराच्या बाजूला खेळाडू तुमचे बसलेले त्यांना मग विनंती करतो थोडी बाउंड्रीच्या लाईनच्या बाहेर बसायचंय. बाउंड्री आहे सर्व खेळाडूने. नक्कीच आमचा हरणे संघ मोठा संघ आहे आणि खेळाडू सुद्धा मोठ्या मनाचे आहेत. टॉस साठी घ्यायचं दर्यासागर, टॉस साठी घ्यायचंय. समोरचा खेळाडू आलेला आहे, पुन्हा एकदा सज्ज झालाय अमान. स्ट्रायकिंग येलो पाहतो सिद्धू, नाम आहे सिद्धू. ओहो, सिद्धूने फक्त फ्लिप केलाय. काय घडलंय, जबरदस्त कॅच. जॉन टी रोडची मला आठवण झाली कारण का, परंतु काय घडलंय, काय बिघडलंय. ये इंडिया का क्रिकेट है बिडू. सिक्सर मारे तो टाली बिडू, बॉलर पिटे तो गाली बिडू. इंडिया का क्रिकेट बिडू, नो फ्री हिट. काय घडलंय, काय बिघडलंय. कॅच होती परंतु नो चेंडू. म्हणजे हमें तो नो बॉल ने लुटा, उनमें कहा दम था, पर भी वहां पड़ा जहां चुना कम था गुरु, जहां चुना कम था. उदय नादगावकर आमच्या गावचे समाजसेवक. एक हाफिसाब कैते चलू मुंबईमध्ये ताज हॉटेलचे तिथे गेट ऑफ इंडिया तिथे होडी बुडाली होती. तिथे मात्र भरपूर असे माणसं बुडाले असती, परंतु उदय नादगावकर त्या माणसांना वाचवलेले आहे. असा समाजसेवक आहे नक्कीच. आणि बघूया कोणता संघ जिंकला. उदय नादगावकर मध्ये दर्यासागर संघासाठी आहे. टॉस सुद्धा त्यांनी त्यांच्या संघासाठी उडवलेला आहे. नक्कीच चांगली मॅच तुम्हाला पाहायला भेटेल. पुन्हा नाव चेंडू सिद्धू साठी. सिद्धूला मात्र अजून सूर गवसलेला नाही. म्हणजे बिना देखे तेरी तस्वीर बना सकता हूँ. उदय नादगावकर कहते चलो, बिना देखे तेरी तस्वीर बना सकता हूँ, बिना मेले तेरे हाल बता सकता हूँ, और मेरी मोहब्बत में इतनी ताकत है कि तेरे आंख के आंसू अपने आंख से निकाल सकता हूँ. धाव संख्या झाले 6 धावा फलकावर लगावले गेलेले आहेत. वसीम खमसे सुद्धा नक्कीच दुबई मधून मॅच पाहताय. वसीम खमसेचं स्वागत केलंय 6 धावेने. 6 धावा. छत्रपतींचा छावा आणि मिळाल्या 6 धावा. मुझे मालूम नहीं तुम्हारे माँ ने तुम्हें क्या सिखाया है, लेकिन मेरे माँ ने मुझे ये सिखाया है, हालात को अपना गुलाम बनाओ. गुलाम बनोगे तो कुत्ता समझकर लात मारेगी दुनिया, और गुलाम बनाओगे तो शेर समझकर सलाम करेगी दुनिया. जबरदस्त षटकार आपण पाहिला. मोजमचं मध्ये स्वागत सुद्धा 6 धावेने केलेले आहे. मोजमकडून आपण कॅश प्राइज फर्स्ट कॅश प्राइज 15,000चं पाहिलं. दुबई मधून नक्कीच टेलिकास्ट मोजम सरीतून बघत आहेत. आपल्या गावामध्ये जी दापोली इव्हेंटच्या माध्यमातून टुर्नामेंट होत आहे ती मात्र नक्कीच वसीम सर असतील, मोजमबाई असेल, युट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा बघत आहेत. आणि आता मात्र षटकारासाठी 6 धावेसाठी जातोय. 6 धावा. आता मात्र हवेमध्ये चेंडू. चांगली कॅच पकडलेली आहे. भौगोलिक परिस्थिती खराब आहे तरी पण जबरदस्त कॅच म्हणावी लागेल. आपल्याला कोणाच्या जाहिरातीची गरज नाही.
कारण आपलं नाव पहिल्यापासून टॉपला आहे आणि चेन्नईला हरवणे ही कला आहे आणि त्या कलेचे कलाकार आहे रोहित शर्मा. बरोबर ना, चेन्नईला हरवणे ही कला आहे आणि त्या कलेचे कलाकार आहेत रोहित शर्मा हिटमॅन. आपण पाहिले आयपीएलच्या मॅच मध्ये. आता मात्र 18 चेंडू आणि 17 धावाचं समीकरण. गाढव, हुंदीर, कुत्रे आणि माकड जेव्हा तलावाच्या एका बाजूला पाणी पितात ना, तेव्हा समजून जायचं की तलावाच्या दुसऱ्या बाजूला वाघ एकटा थांबलाय. नक्कीच वाघ व्हावं लागेल. इस्माईलला विनंती करतो की मुख्य व्यासपीठ यायचं. इस्माईल 17 धावा झालेल्या आहेत. 17 धावा फलकावर लगावले गेले आहेत. स्ट्रायकिंग एंडला नक्कीच आपण पाहतो पांडू, नॉन स्ट्राईकला पाहतो सूरज. नक्कीच 1-4च्या फॉर्मॅट मध्ये आपण सूरज उपाध्यायची चर्चा करतो आणि आता मात्र बघूया सूरज आमचा हा काय करतोय. भरपूर ज्याने मैदान गाजवले ते मोठा बॅटर म्हणून एक मोठं नाव, मोठी उंची सूरजने गाठलेली आहे. धावसंख्या झाले 17. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर 17 धावा झाले आहेत. आता 18 चेंडू आणि 17 धावाचं समीकरण नक्कीच आपल्याला पाहायला भेटणार आहे. जब जब मैटर बड़े होते तब जनाब खड़े होते. इस्माईलला विनंती करतो. इस्माईल मुख्य व्यासपीठ यायचं आहे. आता मात्र व्हाईट चेंडू, दिशाहीन गोलंदाजी, नियम क्रमांक 22 लागू होताना बेहतर से बेहतर की तलाश करो, मिल जाए नदी तो समुद्र की तलाश करो, टूट जाता है शीशा पत्थर की चोट से, टूट जाए पत्थर ऐसा शीशा पैदा करो. अठरा चेंडू आणि 16 धावाचं समीकरण. समीर इलेव्हन संघ चांगला बॅटिंग करताना पाहायला भेटतोय. स्क्वेअरला मला चेंडू थोडं फाईन झाला. एक धावेर समाधान. पंचानी डिक्लेरेशन झोन मध्ये जाताना चेंडू नक्कीच तुम्हाला पाहायला भेटतोय. एक धावेर समाधान. धावसंख्या झाले 19 धावा फलकावर लगावले गेलेले आहेत. 1.1 चेंडू झालेला आहे. 19 धावा फलकावर लगावले गेलेले आहेत. रिव्हर्स शॉट अटेम्प्ट केलेला आहे. चेंडू ट्रॅव्हल होतोय. रिव्हर्स शॉट म्हणजे नक्की सट्टा शॉट समजला. तो लागला तर आबाद, नाही तर बर्बाद. आणि तो सट्टा शॉट मात्र रिव्हर्स आपण पाहायला भेटतोय. हो, सूरजने चांगला शॉट अटेम्प्ट केलाय परंतु उंची जास्त, लांबी कमी नक्कीच पाहायला भेटली. काय घडतंय काय बिघडतंय हे प्रेशर आहे मित्रांनो. फैयाज पटेल दानशूर व्यक्तिमत्व असलेला फैयाज पटेल यांना विनंती करतो की मुख्य व्यासपीठ यायचं आहे. दानशूर महत्व फैयाज पटेल यांना विनंती करतो मुख्य व्यासपीठ यायचं. धावसंख्या झाले 24. फैयाज पटेल यांना विनंती करतो मुख्य व्यासपीठ यायचं आहे. भरपूर मेहनत घेऊन फैयाज भाई मात्र मोठी उंची गाठत आहेत मित्रांनो. भरपूर मेहनत घेत असत गेट ऑफ इंडियाला. नक्कीच त्यांच्या स्पीड बोटी सुद्धा आपण पाहिल्या. स्पीड बोटी सुद्धा चर्चा झाली. तेवढ्याच मोठ्या मनाची त्यांचे ते व्यक्ती महत्व त्यांचं आहे. त्यांना स्टार स्पोर्ट यांच्याकडून विनंती करण्यात आलेली त्यांनी मुख्य व्यासपीठ यायचं आणि आसन ग्रहण करायचं आहे. फैयाज पटेल त्यांची लुकिंग सुद्धा नक्कीच डॅशिंग तुम्हाला पाहायला भेटेल. हटके असा त्यांचा स्वभाव सुद्धा आहे. हटके अशी त्यांची डॅशिंग अशी लुकिंग तुम्हाला नक्कीच पाहायला भेटेल. धावसंख्या झालेली आहे 28 धावा फलकावर लगावले गेले आहेत. म्हणजे दम तर नावात पाहिजे. हवेत तर सर्व उडतात परंतु फैयाजबाईच्या नावामध्ये मात्र दम आहे. फैयाज पटेल यांना विनंती करतोय की नक्कीच
आसन ग्रहण करायचं आहे. मनसूर भाईच्या शेजारी तुम्हाला बसायचं आहे. मनसूर भाईने सांगितलेले आहे तुम्हाला एक आसन सुद्धा इथे ग्रहण करायचं. सर्वांना टाळ्या वाजवा फैयाज भाईसाठी, सर्वांना टाळ्या वाजवायचे आहेत. दिलदार असं व्यक्तिमत्व असलेले हे व्यक्ती आहेत. हो डान्स द ग्राउंड, रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न. काय घडतंय, काय बिघडतंय. लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव. नक्कीच सामनेकडून आपण पाहिली. नक्कीच असा वाटत होता चांगला सामना तुम्हाला पाहायला भेटेल, परंतु चांगली बॅटिंग हारणे ह्या संघाकडून तुम्हाला पाहायला भेटली. कमी धावा सेट केल्या गेल्या, परंतु तगडा असा संघ आहे. कारण का तिच्या संघामध्ये नक्कीच तुम्हाला पाहायला भेटेल पांडुरंग आहे, सूरज आहे, सिद्धू आहे, हनीफ तुम्हाला पाहायला भेटेल. नंतर अरमान असेल, दानिश असेल. सातत्याने खेळाडूंची आपण चर्चा करतो आणि चर्चेचा विषय ठरलेले खेळाडू समीर 11 या संघातून खेळताना नक्कीच तुम्हाला पाहायला भेटणार आहे. दानिशने सुद्धा नक्कीच कमरेवर हात ठेवलेला आहे. दानिशच्या बाजूला जर वीट उभी केली तर विटेवर सुद्धा अरमान तो उभा राहील. एकोणतीस धावा झालेल्या आहेत. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले 29. सूरज स्ट्रायकिंग एंडला, सूरजला आपण पाहतोय. आता मात्र व्हाईट चेंडू. धावसंख्या झाले 30 धावा. दुनिया के सबसे ज्यादा क्रिकेट स्टेडियम भारत में 49 आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम मात्र भारतमध्ये नक्कीच तुम्हाला पाहायला भेटणार आहेत. पुण्याला सज्ज झाला आहे. ओहो बॅकवर्ड चेंडू समजला नाही, परंतु स्वर चेंडू मात्र पंचाने घोषित केलेली आहे. आणि भारतामध्ये सर्वात जास्त मोठी लांबी असलेली ट्रेन 295 डबे त्याचे आहेत. 3.5 किलोमीटर एवढी लांब ती मालगाडी आपण पाहिली. डिसिजन सांगायचं दर्या, त्याच्यानंतर होणार सामना दर्यासागर वर्सेस. दर्यासागरने बॉलिंग घेतलेली आहे. नक्कीच चांगला भरणा असलेला संघ दर्यासागर सुद्धा तुम्हाला पाहायला भेटेल, पण तेवढ्याच ताकदीचा संघ त्यांच्या समोर आहे, त्यामुळे चांगली मॅच तुम्हाला पाहायला भेटेल. अहो चांगला शॉट अटेम्प्ट केलाय. कॅमेरामॅनच्या मस्तकावर दस्तक जीव देऊन चेंडू ट्रॅव्हल झालाय 6 धाव्यासाठी. मंदिर भी क्या गजब की जगह है, गरीब बाहर भीख मागता है और अमीर अंदर जाके. जिंकल्या संघाचे हार्दिक हार्दिक स्वागत. आणि हरलेल्या संघाला पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा.